हाय हॅलो गुड आफ्टरनून. तर हा व्हिडिओ येते तुम्हाला लक्ष्मीपूजनाचा. तर आता दिवाळी तर झाली तरी पण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आमच्या आता चालू होतं शंकरपाळे तयार करण्याची तयारी. तर हे जे मैद्याचं पीठ घेतलं आहे ना, ते हे साधारण 1 किलो होतं आणि त्याच्यामध्ये अंदाजेच आम्ही रवा टाकला आहे, बारीकवाला रवा, आणि त्याच्यामध्ये टाकली पिठी साखर. तर काय झालं, पिठामध्ये ना पिठी साखर टाकली होती, त्याच्यामुळं पीठ भिजवल्यानंतर आहे ना ते पीठ झालं होतं पातळ. त्याच्यामुळं शंकरपाळ्यासाठी ना तर घट्ट असं पीठ लागतं. आणि इकडं पीठ भिजून झालेलं होतं शंकरपाळ्याचं. तर आम्ही काय केलं, मग पुरणाचा पण स्वयंपाक दुसऱ्या साईडला सुरू केला. तर म्हटलं एका वेळेस 2 कामं चालतील. तर इकडं पण पुरणाची डाळ आता शिजायला टाकली आहे. कालच चिवडा, त्यानंतर डाळीचे लाडू आणि जामून बनवलेले होते. तर हे शंकरपाळे जे बनवायचे राहिले होते ते तर आज बनवावे लागणारच होते. आणि हा जो फुलाचा गुच्छ आहे, याचं काय नाव आहे मला पण सांगता येणार नाही, पण माझ्या अंदाजे याला लव्हेंडर म्हणतात बहुतेक, मला काही माहिती नाही. आणि मग इकडं आम्ही आता शंकरपाळे तयार करतोय. मी म्हणलं कृष्णा दादा, छान झालं. इकडं रांगोळी काढायचं काम चालू होतं, पण काय झालं, अचानकच पाऊस सुरू झाला आणि रांगोळी ते सगळं मिटून गेली. आता बाहेर तर पाऊस पडलेला होता, त्याच्यामुळं रांगोळी आता सोडली मुलीने, कारण बाहेर आता ओलं ओलं झालं होतं. आणि इकडं आता पूजाचं डेकोरेशनची तयारी सुरू केली आहे. दोघींनी पण छान डेकोरेशन केलेलं होतं, मस्त केलं. नंतर मी तुम्हाला दाखवतेच. यांना कोणती ठुमक ठुमक गाण्यावर आहे ना रील शूट करायची होती, पण परफेक्ट काही त्यांना स्टेप जमली नाही, त्याच्यामुळे तो शूट राहूनच गेला त्यांचा. आणि आता दुसऱ्या दिवशीचे सकाळचे वाजले 4 आणि आम्ही निघाले कुठे, तर कुठे निघालो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि इकडं जीजीचं चालू होतं स्वयंपाकाची तयारी, कारण त्यांनी भाकरी आणि भेंडी तयार केली होती. ताई डब्बा भरून देत होत्या. आणि आता आम्ही निघालो आहे. तर येतं काकी, आजी, जीजी, त्यानंतर आप्पा, सर्वांचं दर्शन घेतलं काऊने मिठूने. आणि आता आम्ही निघालो आहे. तर कुठे निघालो पुढे बघाच. पाऊस आल्यामुळे ना तर गाडी लांबच उभा केलेली होती. तर सुनील भाऊंनी काल रात्रीच काय जे बॅगा वगैरे होत्या ना त्या आणून टाकलेल्या होत्या. आणि त्यानंतर 1-2 बॅगा होत्या सकाळी, त्याच्यामुळं सारिकाताई आणि सुनील भाऊंनी गाडीवर त्या बॅगा आणून टाकल्या इकोमध्ये. आणि त्यानंतर आता आम्ही निघालो. तर काकूला बाय बाय करत होती. त्यानंतर आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो.
आम्ही 2 मिनिटाच्या अंतर पुढे येत नाही तर गाडी ना गेली होती फसून. त्यानंतर आता आम्ही खाली उतरून बघितलं तर गाडी ना फसलेली होती आणि एक छोटंसंच कारण होतं, पण त्यासाठी आमचा बराच वेळ गेला, साधारण 1 ते 1.5 घंटा गेला. त्यानंतर आता सुनील भाऊ नीलभाऊ आले आणि त्यानंतर त्यांनी प्रयत्न केला गाडी काढण्याचा. येते गाडी त्याची गाडी नाही येत का? त्यालाच बोललं होतं मग बोललं वर काढून काढून माल घेऊन नंबर खूप माझाला नाही. मी आराम मुक्काम करणार आहे आता. मुक्कामच ते शिवाय काय नाही नाही सगळं घेऊन ठेवता आता. आले म्हणून झालं का? तर हे जे आहे तर फायनली आता गाडी सुरू झालेली होती. तर 1 ते 1.5 तासानंतर गाडी सुरू झाली होती. तर दोघा तिघांनी प्रयत्न केला, म्हणजे गाडी तशी फसलेली निघाली होती पण गाडीची बॅटरीच डाऊन झालेली होती. त्यांनी गाडी लोटण्याचा प्रयत्न केला पण काही सक्सेसच होत नव्हतं. तर मग फायनली आम्ही असा निर्णय घेतला होता की आता आपण गाडी एका साईडला लावून देऊ आणि आपण दुसरी गाडी बघूया जाण्यासाठी. पण अचानक राधा त्यानंतर आणि कृष्ण आले. तर या तिघांनी मिळून आहे ना जोशमध्ये गाडी लोटली आणि गाडी लगेच सुरू झाली. त्यानंतर मग आता आम्ही ही गाडी घेऊनच निघालो होतो पुढे. चालली म्हणजे थांबणार आहे. इलेक्ट्रॉनिक झाले राव इकडे मी रेल्वेने गेलोच नाही ना आपल्या दिवस झाले. तर आता आम्ही चाललो होतो वैजापूरला आणि वैजापूरपासून आमचा प्रवास सुरू होणार आहे. तर आम्ही कुठे चाललो ते बघा. आणि नेमकी सूर्य उगवण्याचा टाईम झालेला होता. तर मस्त दिसत होतं आणि सकाळ सकाळी फ्रेश पण वाटत होतं. खरं तर हा जो प्लॅन आहे ना तर हा आमचा 3 ते 4 महिन्यापासून चालू होता, पण यांना सुट्टी नसल्यामुळे ना त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल होत होता. तर आता दिवाळीच्या सुट्ट्या होत्या त्यामुळे हा प्लॅन आम्ही केला होता. तर आता फायनली आम्ही वैजापूरला पोहोचलो. तर सकाळचे 4 वाजेपासून निघालेलो आम्ही. तर आम्हाला आता वैजापूरला पोहोचायला 7 ते 7:15 झाले होते. आणि खरं तर रस्ता आहे धोंदलगाव ते वैजापूर पाऊण ते 1 घंट्याचा, पण आम्हाला 7 वाजले होते. वैजापूरला आल्यानंतर इको तिथंच सोडून दिली आणि त्यानंतर प्रमोद दादा आणि पल्लवीला सोबत घेऊन त्यांच्या गाडीमध्ये आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय. आणि त्यानंतर मिठू पण झोपी गेली होती आणि काऊ तिच्या खोड्या काढत होती. त्यानंतर आता पुढचा प्रवास आमचा सुरू झालाय. तर आम्ही आता बंगल्यामार्गे निघालो होतो, त्यानंतर कन्नड आणि त्यानंतर चाळीसगाव असा आमचा प्रवासाचा रूट होता. खरं तर या चाळीसगाव मार्गे मी फर्स्ट टाईमच आलेले, कारण हा चाळीसगावचा घाट मी कधी बघितलेला नव्हता. पण मात्र भरपूर ऐकून होते या घाटविषयी की इथं ट्रॅफिक जर जाम झाली ना तर नेहमी ट्रॅफिक इथं जाम होत असते. आणि नंतर मला ते आठवलं आणि सहज आमच्या गप्पा चालू होत्या. तर आम्ही सहज बोललो की या घाटामध्ये जर कोणाची गाडी बंद पडली तर किती अवघड आहे. इथं गॅरेज पण नाही, त्यानंतर गाडी साईडला पण घेणं किती अवघड आहे.
आणि नेमके आमच्यासोबत तेच झालं. तर प्रवासाला जाताना किंवा नेहमी चांगलं बोलावं असं म्हणतात, ते काही उगच नाही. तुम्ही जरा पहा ना, वाघ येणार तुम्हाला लगेच. बंद झाली गाडी बंद पडली. पॉवर बंद करून टाकायचं वरती, हे खालचं पॉवर पॉवर पॉवर. थांब ना. आलं होतं बरोबर. होतंय का? एक ते दीड घंट्याच्या प्रयत्नानंतर आमची गाडी आता सुरू झाली होती. प्रॉब्लेम एकदम मायनर होता, पण काय होतं, जी पाण्याची पिशवी असते ना ती नेमकी घरी विसरली होती आणि घाट असल्यामुळे बाकीच्या गाड्या पण थांबवता येत नव्हत्या किंवा त्या पण थांबत नव्हत्या. आणि जो गॅरेजवाला होता तो पण काही वरती घाटावर येऊ शकत नव्हता, कारण त्याला बराच वेळ लागणार होता यायला. त्याच्यामुळे त्या गॅरेजवाल्याने जे काही प्रमोद दादाला सांगितलं ना, प्रमोद दादांनी प्रयत्न केला. प्रॉब्लेम असा होता की एक फ्यूज कोणता तरी उडाला होता आणि बाकीचे जे फ्यूज असतात ना ते अल्टरनेट करून टाकायचे होते. आणि नेमकी ते फ्यूज एकदम छोटे असल्यामुळे ना ते फ्यूजच काढता येत नव्हते. त्यामुळे प्रमोद दादांनी एक जुगाड केला की मागचं जे साऊंडचं वायर असतं ना त्याला एक कट मारला, ते वायर काढलं आणि समोर काय जे ॲडजस्ट करायचं होतं त्या गॅरेजवाल्याने सांगितल्याप्रमाणे ॲडजस्ट केलं. आणि फायनली आमची गाडी आता सुरू झाली आहे. सकाळीसुद्धा आम्हाला तो प्रॉब्लेम आला, पण एकदम छोटे छोटे प्रॉब्लेम येत होते, पण त्याची सोल्युशन मात्र आमच्याजवळच होते. आता चाळीसगावचा जो घाट आहे ना तो आम्ही उतरून आलेलो होतो. तर साधारण चाळीसगावच्या जवळजवळ आम्ही आलेलो होतो. तर आतापर्यंत मी ऐकून होते की चाळीसगावचा घाट एकदा जर ट्रॅफिक जाम झाले ना तर 2-2, 3-3 घंटे ट्रॅफिक काही निघत नाही. आणि आता तो अनुभव आला, म्हणजे ट्रॅफिकचा नाही आला पण वैयक्तिक आम्हाला जो अनुभव आला ना तो नेहमी लक्षात राहील असा होता. आणि नेमकी काय झालं, घाटात गाडी बंद पडल्यामुळे ना बाकीच्या गाड्या पण थांबू शकत नव्हत्या. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून पण काही मदत घेता नाही आली. तर आता आम्ही निघालो आहे पुढे. चाळीसगाव पार झाल्यानंतर तर आम्ही धुळेला निघालो. तर एक तुम्हाला अंदाज आला असेल आम्ही कुठे चाललो आहे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता फायनली आम्ही चाळीसगावला पोहोचलो होतो आणि आमच्या गाडीचा काय जो प्रॉब्लेम होता ना तो आम्ही गॅरेजवाल्याला दाखवला. तर त्यानं तात्पुरत्या स्वरूपात करून दिलं. नंतर मग तिथून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघलो. तर आम्ही आता निघालो होतो धुळेला. त्यानंतर आता धुळेला पोहोचल्यानंतर आणि त्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर हे आहे चाळीसगाव. त्यानंतर आता चाळीसगाव सोडल्यानंतर तर आम्ही आता पोहोचले धुळ्याला. त्यानंतर धुळ्याला जे काम केलं गाडीचं, नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर पुढे आता भूक लागली होती सर्वांना. तर पुढे गेल्यानंतर आम्ही जेवायला थांबलो. तर तसं भेंडी आणि भाकर आणलेलीच होती, पण मग तिथली थोडीफार भाजी आणि तंदूर रोटी घेतली आणि नंतर जेवायला बसलो.
तर ही जी आहे ना ही नर्मदा नदी आहे आणि इकडं साईडलाच नर्मदा नदीचे दरवाजे पण होते, पण काही कॅप्चर नाही करता आले. त्यानंतर आता आम्ही पुढे निघालोय. तर नर्मदा नदी बघून तुम्हाला एक अंदाज आला असेल की आम्ही कोणत्या प्रवासाला निघालोय. आणि इकडं जे आहे ना ऊन खूप होतं, त्यानंतर गरमी पण भरपूर होत होती आणि केळीचे जे बाग आहे ना इकडं जास्त प्रमाणात दिसत होते. जेवण झाल्यानंतर आहे ना तर आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो. तर इकडं केळी जास्त प्रमाणात दिसत होती आणि इकडं गरमीसुद्धा भरपूर झालेली होती. आणि हे बघून तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की आम्ही कुठे चाललोय ते. तर फायनली आता आम्हाला पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि आम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आलोय. तर कुठे आलोय हे उद्या सांगते. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि समोर ही जी नदी दिसते ना तर ही नर्मदा नदी आहे. तर तुम्ही विचारून घेईल रिक्षा सोडली, गाड्या सरळ पाठवा मंगलेश्वर